न्यू संकटच्या दुर्गे दुर्गट भारी महिमा आदिशक्तींचा या नवरात्री विषय कार्यक्रमात आपले स्वागत. आपण महाराष्ट्रातील आदिशक्तींचा महिमा या कार्यक्रमात पाहत आहोत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत धाराशिव कळंब येथील आई येडेश्वरीचा महिमा. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणारी देवी म्हणजे आई येडेश्वरी. या देवीबाबत एक आख्यायिका अशी आहे की प्रभू रामचंद्रांच्या वनवासावेळी जेव्हा सीतामाईचे रावणाने हरण केले तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना शोधत या बालघाट परिसरात आले. त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रभू रामाने पार्वतीमाईंना, माई तू वेडी आहेस का, मी तुला ओळखले आहे असे म्हटले. तेव्हा देवी पार्वती चिडल्या, पण राग शांत झाल्यावर त्या तिथेच राहिल्या आणि येडाई उर्फ येडेश्वरी या ठिकाणी स्थायिक झाली. महाराष्ट्राच्या आसपासच्या संपूर्ण दोन-चार राज्यामध्ये पसरलेला आहे. कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, या 4 राज्यातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. यात्रेमध्ये जवळपास 10 ते 15 लाख भाविक देवीचे दर्शन घेतात आणि नवरात्र महोत्सव 15 दिवसासाठी दररोज 15,000-20,000 दर्शनाला येतात. आपलं देवस्थान ट्रस्ट या सर्व भक्तांची सुविधा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी सध्या असतात. तेव्हा मी पुन्हा एकदा भाविकांना एक आवाहन करेन की आपण देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि येताना कृपया तुम्ही ही हळद पायरीला किंवा मंदिरात लावायला घेऊन येऊ नये. हळद आपल्याकडे आहे. येडेश्वरी देवीची वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. येडाईची पालखी मंदिराकडून आमराईकडे प्रस्थान करते. यावेळी लाखो भक्त पालखीचे दर्शन घेतात. याच वेळी आमराईतील आंब्याच्या झाडाला कवड्यासारखे फोड आल्यासारखे दिसतात. या कवड्या पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीची डोंगरावरील मंदिरात महापूजा होऊन रात्री छबिना मिरवणूक पार पडते. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेत चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. एरवी 12 महिने काळीभोर असलेल्या या परिसरातील जमिनीत देवीची पालखी येतात चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी तयार केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकऱ्या, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागरूक दैवत मानतात. संपूर्ण देशातून लाखो संख्येने भक्त येरमाळा गावी येऊन नवस मागतात. पूर्ण झालेला नवस फेडतात आणि आई येडाईच्या चरणी लीन होतात. अशा या आई येडेश्वरीचा महिमा अगाध आहे.